नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तलाठी भरती, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल, त्यासाठी जॉईन करा. आणि जर तुम्ही अद्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा. आपण नियमितपणे चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 24 ऑगस्ट, महत्वाचे 35 प्रश्न. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 1984च्या शीख विरोधी दंगल प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे निधन झाले. ते कोणत्या लोकसभा मतदारसंघातून 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आउटर दिल्ली. दुसरा प्रश्न, केंद्र सरकारच्या पीएम गती शक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या अचूक आणि जलद नियोजनासाठी केंद्र सरकारने कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्म कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, फोन पे. तिसरा प्रश्न, 31व्या दक्षिण प्रादेशिक परिषदेच्या म्हणजे साऊथर्न झोनल काउन्सिल बैठकीचे यजमानपद कोणत्या राज्याने भूषवलेले आहे? तर हे भूषवलेले आहे तामिळनाडू या राज्याने. अमेरिकेतील विस्कॉसिन मॅडिसन विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधलेल्या ZJ-523b या बाह्यग्रहाला त्याच्या प्रचंड घनतेमुळे आणि खडकाळ रचनेमुळे काय नाव देण्यात आले आहे? तर याला मेगा अर्थ असं नाव देण्यात आलेलं आहे. पाचवा प्रश्न बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड द्वारे म्हणजेच RIL द्वारे भारतातील पहिला एकात्मिक अंडरग्राउंड कोळसा गॅसिफिकेशन म्हणजे अंडरग्राउंड कोल गॅसिफिकेशन प्रकल्प कोणत्या राज्यातील एलुरू जिल्ह्यात उभारला आहे? तर हा आंध्र प्रदेशमध्ये आहे, ऑप्शन सी. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश भरतीसाठी सिव्हिल जज रिक्रुटमेंट वकिली अनुभवाची अट 3 वर्षावरून कमी करून किती वर्ष केली आहे? तर ही केलेली आहे 1 वर्ष. सातवा प्रश्न बघूया, स्पेसएक्सने फाल्कन 9 रॉकेटच्या 2 प्रक्षेपणामध्ये अवघ्या किती मिनिटांचे अंतर ठेवून नवीन जागतिक विक्रम नोंदवला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 38 मिनिटे. आठवा प्रश्न, थेट निवडणुकीत विजय मिळवून मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर हे बांगलादेशचे कितवे राष्ट्रपती बनले आहे? आणि हे बनलेले आहेत 23वे राष्ट्रपती. नवा प्रश्न बघा, दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सावकार जानकी यांचे निधन झाले आहे आणि त्यांनी 1950 मध्ये कोणत्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शाहूकार. 10वा प्रश्न, दूरसंचार विभागाने लागू केलेल्या नवीन नियमानुसार एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त किती सिम कार्ड घेण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 9 सिम कार्ड. 9 सिम कार्ड फक्त एक व्यक्ती घेऊ शकते. 11वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य आणि जर्मनीच्या कोणत्या राज्यादरम्यान तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हेसन अग्रीमेंट करण्यात आला? तर हेसन राज्य आहे, त्यामुळे हेसन करार असे याचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. 12वा प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकार आणि जर्मनीच्या हेसन राज्यादरम्यान झालेल्या करारावर महाराष्ट्राकडून कोणी स्वाक्षरी केली? तर अर्थातच देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 13वा प्रश्न बघा, महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यादरम्यान झालेल्या कराराअंतर्गत योजनांच्या अंमलबजावणीसाठी किती दिवसात संयुक्त कार्यगट स्थापन केला जाणार आहे? आणि हा फक्त 90 दिवसात स्थापन करण्याचं त्यांनी योजलेलं आहे. 14वा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या 4 शिक्षकांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? तर डॉक्टर कविता गिट्टे बीड, कुंदा बच्छाव नाशिक, वैभव कुलकर्णी लातूर हे तिघे त्यामध्ये आहे. तर समाधान शिकेतोडे जालन्याचे हे नाहीयेत. 15वा प्रश्न, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940च्या कोणत्या कलमान्वये 4 वर्षाखालील मुलांसाठी विशिष्ट खोकल्याच्या औषधावर निर्बंध घातले आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 26A. कलम 26A अंतर्गत ही बंदी घालण्यात आलेली आहे.
16 प्रश्न, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली 12वी ब्रिक्स संवाद मंत्री परिषद, ब्रिक्स कम्युनिकेशन्स मिनिस्टर्स मीटिंग कुठे पार पडली? तर ही पुण्यामध्ये पार पडलेली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 6 तास 23 मिनिटांचा स्पेसवॉक करून इतिहास रचणाऱ्या सोफी एडेनो या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत? तर या फ्रान्सच्या आहेत. ठीक आहे. 18 प्रश्न, भारताचे विद्यमान लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना कोणत्या देशाच्या लष्करातील मानद जनरल या सर्वोच्च पदाने सन्मानित करण्यात आले? आणि उत्तर आहे नेपाळ. अपराजिता परांगला 2026 या राष्ट्रीय छात्र सेनेच्या उच्च उंचीवरील मुलीच्या ट्रेकिंग मोहिमेचे उद्घाटन कोणी केले? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. 20 प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च न्यायालयाचे नवीन कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्यास कुठे मंजुरी दिली आहे? आणि ही दिलेली आहे लडाखमध्ये. ठीक आहे. 21 प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होण्यानिमित्त 5वे जागतिक तटरक्षक शिखर संमेलन फेब्रुवारी 2027 मध्ये कुठे आयोजित केले जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. ऑप्शन सी. ठीक आहे. 22 प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय बोर्डावर बिगर अधिकृत संचालक म्हणजेच नॉन ऑफिशियल डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर के शिवन, एस सोमनाथ, व्ही नारायणन, के राधाकृष्णन. तर एस सोमनाथ असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 23 प्रश्न, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते NIKA 2 किसान मीडियम ड्रोनचे अनावरण कुठे करण्यात आले? तर नवी दिल्लीमध्ये. राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेने म्हणजे नाडाने 10 वर्षाची बंदी घातलेला शिवपाल सिंह हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे. 25 प्रश्न, 47वा प्रतिष्ठित सरला पुरस्कार 2026 जाहीर झालेले डॉक्टर आशुतोष परिडा हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत? तर हे ओडिया भाषेतले प्रसिद्ध लेखक आणि कवी आहेत. शास्त्रज्ञांनी आकाशगंगेतील म्हणजेच मिल्की वे मधील आतापर्यंतच्या सर्वात वेगवान तारा शोधला असून त्याचे नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे S301. 65वी शुभ्रतो आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. भारतातील पहिला मोठ्या प्रमाणावरील बायो पॉलिमर प्रकल्प उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात उभारला जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लखीमपूर. 29वा प्रश्न आहे, भारतात दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस कोणता विशेष दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय अंतराळ दिन. 30वा प्रश्न, PM इंटर्नशिप योजना उद्योग पुरस्कार 2026 मध्ये ओव्हरऑल इंडस्ट्री चॅम्पियन हा सर्वोच्च पुरस्कार कोणत्या कंपनीने जिंकला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. 31वा प्रश्न, भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन करण्यासाठी इंडिया डे फेस्टिवल चे आयोजन कोणत्या देशाच्या राजधानीत करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मॉस्को. मॉस्को ही रशिया देशाची राजधानी आहे. 32वा प्रश्न, सलग 25व्या सीझन मध्ये गोल करणारा फुटबॉल इतिहासातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर हा ठरलेला आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. ठीक आहे. 33वा प्रश्न, क्रिस्टियानो रोनाल्डोने सलग 25व्या सीझन मध्ये गोल करताना कोणत्या खेळाडूचा 24 सीझनचा विक्रम मोडलेला आहे? आणि यांनी विक्रम मोडलेला आहे झाल्टान इब्राहिमोव्हिच. ऑप्शन ए झाल्टान इब्राहिमोव्हिच. ठीक आहे. लाझान डायमंड लीग 2026 भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकून दुसरे स्थान मिळवले? तर या स्पर्धेमध्ये 88.3
0.05 मीटर. 35वा प्रश्न, लाझान डायमंड लीग 2026 मध्ये 88.14 मीटर फेकीसह प्रथम क्रमांक सुवर्ण पदक पटकावणारा उमेश पाथिरागे हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर हा आहे आपल्या शेजारी देश श्रीलंका, रावणाची लंका. ठीक आहे, रावणाची लंका आहे नाही माहित नाही, श्रीलंकेचा हा खेळाडू आहे. तर हे होते 24 ऑगस्ट म्हणजे 21, 22, 23 आणि 24 ऑगस्टच्या संदर्भातले महत्वाचे 35 प्रश्न. आणि याची पीडीएफ तुम्हाला जर हवी असेल तर चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते जॉईन करा. अद्यापपर्यंत जर तुम्ही आपल्या चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचं एक लाईक आमचं खूप मोठं प्रोत्साहन वाढवतं, व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करतं. शेअर करा, कारण महत्वाची माहिती आहे खूप. आपण करंटचे ते सगळे प्रश्न त्यामध्ये ऍड केलेले असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.